सुरक्षा रक्षक मंडळ भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। सुरक्षा रक्षक मंडळची भरती या ठिकाणी निघालेली आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 12वी पास लागते। महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार फॉर्म भरू शकतात आणि सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, कारण की सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये कोणताही पेपर नाही, कोणताही मुलाखत नाही, ग्राउंडच्या बेसवर आपलं सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये सिलेक्शन होणार आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर 22,000 रुपये महिना भेटणार आहे आणि खाकी वर्दी यामध्ये भेटते। लक्षात ठेवा, 8 घंटेची ड्युटी राहते आणि ड्युटी आपल्याला जे पुढे करावं लागणार आहे, जे काही सरकारी कार्यालय, जे काही निमशासकीय कार्यालय, धरण आहे, डॅम आहे, त्याचबरोबर बांध आहे, त्याचबरोबर पाटबंधारे विभाग आहे, त्याचबरोबर जे काही दवाखाने आहे, महानगरपालिका, जे काही सरकारी कार्यालय, निमशासकीय कार्यालय, अशा ठिकाणी आपल्याला ड्युटी करावं लागणार आहे। लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये जर सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 22,000 रुपये महिना भेटणार आहे। तर सुरक्षा रक्षक मंडळ भरतीची जाहिरात निघाली, तर ही भरती कोणकोणत्या जिल्ह्यासाठी निघाली हे तुम्हाला सांगणार आहे आणि बाकीच्या जिल्ह्यांची सुरक्षा रक्षक मंडळची भरती कधीपर्यंत निघणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि जाहिरात सुद्धा शॉर्टली जाहिरात सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। वेबसाईट काय आहे, फॉर्म कसा भरायचा आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। उंची किती, छाती किती, ग्राउंडला कोणकोणते एवढे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सुरक्षा रक्षक मंडळ भरतीबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सुरक्षा रक्षक मंडळ भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहील नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जे अंदाज आपल्याला लागणार आहे। सध्याच्या कंडिशनला सुरक्षा रक्षक मंडळची भरती निघालेली आहे। 12वी पास यामध्ये शैक्षणिक पात्रता आहे। महिला उमेदवार, पुरुष उमेदवार फॉर्म भरू शकता आणि सुरक्षा रक्षक मंडळमध्ये जे वयोमर्यादा आहे 18 ते 35 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर तुम्ही मागासवर्गीय कॅटेगरीचे असाल तर 18 ते 40 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे आणि त्याचबरोबर यामध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर सुरक्षा रक्षक मंडळची जी निवड प्रक्रिया, तर यामध्ये कोणताही पेपर नाही, कोणतंही यामध्ये ग्राउंड नाही, कोणतेही यामध्ये मुलाखत नाही आहे। तर ग्राउंडच्या बेसवर आपलं सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे आणि आपलं जर सिलेक्शन झालं तर जे काही सरकारी कार्यालय, निमशासकीय कार्यालय, धरण आहे, डॅम आहे, बांध आहे, त्याचबरोबर पाटबंधारे विभाग आहे, सरकारी दवाखाने आहे, त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जे सरकारी कार्यालय, निमशासकीय कार्यालय, महानगरपालिका अशा ठिकाणी ड्युटी करावं लागणार आहे। 8 घंटेची ड्युटी राहते आणि खाकी वर्दी सुद्धा या ठिकाणी आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सुरक्षा रक्षक मंडळ भरती कोणत्या जिल्ह्यासाठी निघाली आहे आणि बाकीच्या जिल्ह्यांची कधी निघणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे। तर बघा तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी जाहीर सूचना, चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात सुरक्षा रक्षक चंद्रपूर व गडचिरोली समुच्चय पूल तयार करण्यासाठी जाहिरात। चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या कार्यक्षेत्रातील चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याकरिता नोंदित मुख्य मालक नियुक्तांना कारखाने, आस्थापना, शासकीय, निमशासकीय मंडळे, महामंडळ, कार्यालय इत्यादी मागणीनुसार सुरक्षा रक्षक पुरवण्याकरिता 396 सुरक्षा रक्षकांचा समुच्चय पूल तयार करायचा, म्हणजे 396 सुरक्षा रक्षकांची भरती करायची आहे, जागा या ठिकाणी भरायची असं म्हटलंय। त्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करणे आहे। सदर समुच्चय पूल तयार करण्यासाठी शासन निर्णय त्याचबरोबर खाली बघू शकता www.sgbregistration.in या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या असून इच्छुक पात्र उमेदवारांनी सादर संकेतस्थळावर दिनांक 7 जुलै 2026 पासून ते फॉर्म भरणे या ठिकाणी चालू झाले। तर 7 जुलै 2026 पासून फॉर्म भरणे चालू होणार आहे आणि 6 ऑगस्ट 2026 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। तर आजपासून या ठिकाणी फॉर्म भरणे या ठिकाणी सुरुवात होत आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सुरक्षा रक्षक मंडळची जी भरती हे चंद्रपूर आणि गडचिरोली या 2 जिल्ह्यासाठी निघाले। बाकीच्या जिल्ह्याची कधी निघणार आहे ते पुढे तुम्हाला सांगणार आहे। आणि वेबसाईट जी आहे SGB रजिस्ट्रेशन www.sgbregistration.in या वेबसाईटवरून आपण फॉर्म भरू शकता। जर तुम्हाला फॉर्म भरता येत नसेल तर तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा तुमच्या तालुक्यामध्ये जा, त्या ठिकाणी नेट कॅफेचे दुकान राहते, तिथून तुम्ही फॉर्म भरून घ्या, ते तुम्हाला पद्धतशीर फॉर्म त्या ठिकाणी भरून देणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता सुरक्षा रक्षक मंडळमध्ये आपलं जे निवड होणार आहे ग्राउंडच्या बेसवर पेपर तर नाहीच आहे यामध्ये। तर उंचीचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 165 सेंटीमीटर आहे आणि महिला उमेदवारांसाठी जे उंची लागणार आहे 158 सेंटीमीटर, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी।
पंचवडी. आणि पुरुष उमेदवारांचं जे वजन आहे हे 50 किलोच्या वरती असलं पाहिजे. 50 किलोच्या जर खाली असेल तर फेल केल्या जाणार आहे, अपात्र केल्या जाणार आहे. आणि महिला उमेदवारांचं जे वजन आहे हे 45 किलोच्या वरती असलं पाहिजे. 45 किलोच्या जर खाली असेल तर फेल केल्या जाणार आहे, अपात्र केल्या जाणार आहे. अशा प्रकारे जे विद्यार्थी मिळवणं सुरक्षा रक्षक मंडळमध्ये उंची आहे. आता ग्राउंडचा जर आपण विचार केला तर आपल्याला बोनस मार्क्स पण भेटणार आहे, ते पण पुढे तुम्हाला सांगणार आहे. 1600 मीटर रनिंग पुरुष उमेदवारांसाठी 5 मिनिट 10 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी आले 40 मार्क. 5 मिनिट 10 सेकंड 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत आले 36 मार्क. 5 मिनिट 30 सेकंड 5 मिनिट 50 सेकंडपर्यंत आले 32 मार्क. 5 मिनिट 50 सेकंड 6 मिनिट 10 सेकंडपर्यंत आले 28 मार्क. 6 मिनिट 10 सेकंड 6 मिनिट 30 सेकंडपर्यंत आले 24 मार्क. 6 मिनिट 30 सेकंड 6 मिनिट 50 सेकंडपर्यंत आले 20 मार्क. आणि 6 मिनिट 50 सेकंड 7 मिनिट 10 सेकंडपर्यंत आले 16 मार्क. आणि 7 मिनिट 10 सेकंड 7 मिनिट 30 सेकंडपर्यंत आले 10 मार्क भेटणार आहे. अशा प्रकारे आपल्याला 1600 मीटरमध्ये मार्क भेटणार आहे. त्यानंतर 100 मीटर आहे. 100 मीटर यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो पुरुष उमेदवारांना 30 मार्कासाठी आहे. तर 11.50 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी आले तर पैकीच्या पैकी 30 मार्क भेटणार आहे. दसचा टाईम वाढणार आहे, तसतशी कमी मार्क्स भेटणार आहे. त्यानंतर पुरुष उमेदवारांना गोळा फेका 7.260 ग्रॅमचा हा गोळा आहे. 8.50 मीटरपेक्षा जर आपण जास्त फेकला म्हणजे 8.5 मीटरपेक्षा जर जास्त गोळा फेकला 30 मार्क भेटणार आहे. पैकीच्या पैकी दसचा कमी जाणार आहे, तसतसे कमी मार्क्स आपल्याला भेटणार आहे. तर अशा प्रकारे पुरुष उमेदवारांचं ग्राउंड आहे. आता महिला उमेदवारांचं ग्राउंड किती आहे? 800 मीटर रनिंग महिला उमेदवारांसाठी तुम्ही जर या ठिकाणी 2 मिनिट 50 सेकंड त्यापेक्षा कमी आले 40 मार्क भेटणार आहे. 2 मिनिट 50 सेकंड 3 मिनिटापर्यंत आले 36 मार्क. 3 मिनिट 3 मिनिट 10 सेकंडपर्यंत आले 32 मार्क. आणि 3 मिनिट 10 सेकंड 3 मिनिट 20 सेकंडपर्यंत आले 28 मार्क. आणि 3 मिनिट 20 सेकंड 3 मिनिट 30 सेकंडपर्यंत आले 24 मार्क. 3 मिनिट 30 सेकंड 3 मिनिट 40 सेकंडपर्यंत आले 20 मार्क. आणि 3 मिनिट 40 सेकंड 3 मिनिट 50 सेकंडपर्यंत आले 16 मार्क. 3 मिनिट 50 सेकंड 4 मिनिटापर्यंत आले 10 मार्क. त्याचबरोबर यामध्ये 100 मीटर आहे. तर 100 मीटर महिला उमेदवारांना आहे. तर तुम्ही या ठिकाणी 100 मीटर 14 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी आले तर 30 मार्क भेटणार आहे. पैकीच्या पैकी दसचा टाईम वाढणार आहे, तसतशी कमी मार्क्स भेटणार आहे. महिला उमेदवारांसाठी गोळा फेका 4 किलोचा गोळा आहे. महिला उमेदवारांना 6 मीटरपेक्षा जर जास्त आपण गोळा फेकला तर 30 मार्क भेटणार आहे. पैकीच्या पैकी दसचा कमी फेकसान तसतशी कमी मार्क्स भेटणार आहे. तर अशा प्रकारे पुरुष उमेदवारांचा 100 मार्काचा ग्राउंड होणार आहे. महिला उमेदवारांचा 100 मार्काचा ग्राउंड होणार आहे. याच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे. ग्राउंडच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे. महाराष्ट्र पोलीस भरतीसारखाच इव्हेंट यामध्ये आलेला आहे. आजच्या अगोदर इव्हेंट नव्हते. तर आता सुरक्षा रक्षक मंडळमध्ये आपल्याला या ठिकाणी बोनस मार्क्स किती भेटणार आहे? पहा, NCC ए सर्टिफिकेट असेल तर 2 बोनस मार्क्स भेटणार आहे. NCC बी सर्टिफिकेट असेल तर 4 बोनस मार्क्स भेटणार आहे. NCC सी सर्टिफिकेट असेल तर 6 मार्क बोनस भेटणार आहे. आणि तुमचं MSCIT झालं असेल तर 4 मार्क बोनस भेटणार आहे. म्हणजे 10 मार्क आपल्याला बोनसचीच भेटून राहिले, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा प्रकारे आहे. तर चांगली ही भरती या ठिकाणी निघाली आहे. सध्याच्या कंडिशनला चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यासाठी निघाले. आता बाकीचे जिल्ह्यांचे सुरक्षा रक्षक मंडळ भरती कधी निघणार आहे असे बाकीचे जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांचे कमेंट होते. तर बाकीच्या जिल्ह्यातली जी सुरक्षा रक्षक मंडळची जी भरती आहे लवकरच पाहायला भेटणार आहे. 1 ते 2 महिन्यामध्ये काही ना काही जिल्ह्यामध्ये निघणार आहे. ही जी भरती आहे डिव्हिजन वाईज येते. म्हणजे आता जर आपण पाहिले एक उदाहरण देतो अमरावतीमध्ये याच्या अगोदर निघाली होती भरती. अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्याचे विद्यार्थी सहभागी होते. ठीक आहे. तर या सर्व जिल्ह्यासाठी आली होती. तर या जिल्ह्यासाठी पण येणार आहे, बाकीच्या जिल्ह्यासाठी पण येणार आहे पुढच्या दिवसामध्ये. तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ अपडेट देत राहणार. याच्यासाठी थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय जय.